आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 34 उमेदवारांना मिळालेल्या निवडणूक निशाणी काय आहे ते जाणून घ्या। परभणी लोकसभा निवडणूक 2024 साठी रिंगणात असलेले उमेदवार याप्रमाणे: आलमगीर मोहम्मद खान, निवडणूक निशाणी हत्ती; जाधव संजय बंडू हरिभाऊ, निवडणूक निशाणी मशाल; कैलास बळीराम पवार, निवडणूक निशाणी ऊस शेतकरी; डॉक्टर गोवर्धन युवाजी खंडागडे, निवडणूक निशाणी बॅटरी टॉर्च; जानकर महादेव जगन्नाथ, निवडणूक निशाणी शिट्टी; दशरथ प्रभाकर राठोड, निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर; पंजाब उत्तमराव डग, निवडणूक निशाणी रोड रोलर; राजन रामचंद्र क्षीरसागर, निवडणूक निशाणी ओंबी आणि विळा; विनोद छगनराव अंभोरे, निवडणूक निशाणी खाट; शेख सलीम शेख इब्राहिम, निवडणूक निशाणी जहाज; सय्यद इर्शाद अली, निवडणूक निशाणी ऑटो रिक्षा; संगीता व्यंकटराव गिरी, निवडणूक निशाणी हिरा; श्रीराम बन्सीलाल जाधव, निवडणूक निशाणी दूरदर्शन; अनिल माणिकराव मुदगलकर, निवडणूक निशाणी हॉकी आणि बॉल; अर्जुन ज्ञानोबा भिसे, निवडणूक निशाणी शिवणयंत्र; अप्पासाहेब ओंकार कदम, निवडणूक निशाणी बादली; कांबळे शिवाजी देवजी, निवडणूक निशाणी कॅमेरा; कारभारी कुंडलिक मिठे, निवडणूक निशाणी कढई; किशोर राधाकिशन ढगे, निवडणूक निशाणी बॅट; किशोर कुमार प्रकाश शिंदे, निवडणूक निशाणी संगणक; कृष्णा त्र्यंबकराव पवार, निवडणूक निशाणी तुतारी; गणपत देवराव भिसे, निवडणूक निशाणी बूट; गोविंद रामराव देशमुख, निवडणूक निशाणी फलंदाज; बोबडे सकाराम ग्यानबा, निवडणूक निशाणी कात्री; मुस्तफा मैनुद्दीन शेख, निवडणूक निशाणी कॅरम बोर्ड; राजाभाऊ शेषराव काकडे, निवडणूक निशाणी इस्त्री; राजेंद्र अटकळ, निवडणूक निशाणी केटली; विजय अण्णासाहेब ठोंबरे, निवडणूक निशाणी एअर कंडिशनर; विलास तांगडे, निवडणूक निशाणी चिमणी; विष्णुदास शिवाजी भोसले, निवडणूक निशाणी नागरिक; समीरराव गणेशराव दुधगावकर, निवडणूक निशाणी प्रेशर कुकर; सय्यद अब्दुल सत्तार, निवडणूक निशाणी अंगठी; सुभाष दत्ताराव जावडे, निवडणूक निशाणी ट्रक; ज्ञानेश्वर जगन्नाथ दही भाते, निवडणूक निशाणी कपाट। परभणी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विद्यमान खासदार संजय जाधव यांची मशाल पेटतील की महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची शिट्टी वाजती, हे तर आपल्याला येत्या 4 जून मंगळवार रोजी कळेल। परभणी जिल्ह्यातील राजकारणाच्या इतिहासात बाहेरच्या उमेदवाराची निवडून येण्याचे प्रमाण अधिक असल्याने बाहेरचाच उमेदवार जिंकेल असे बोलले जात आहे। सध्याच्या परिस्थितीत दोन्ही उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली असून जनतेचा कल कोणाकडे असेल ते मात्र निकाल दिवशी कळेल, एवढे मात्र खरे।